साइकिल से ऑल इंडिया कर रहे हैं और भाई अभी वैष्णो देवी और जम्मू कश्मीर जाके आया है, तो भाई से पूछते उधर का हाल हवाल कैसे है भाई। फायनली मित्रांनो मी आता वैष्णो देवीला जायचा निर्णय घेतलाय, जवळ आलोय मित्रांनो। तो उत्तराखंडमधनं आपण हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश केलेला आहे। देवभूमी उत्तराखंडला सोडून आपण हिमाचल प्रदेशमध्ये आता प्रवेश केलेला आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आता आहे देहरादूनमध्ये ह्या गुरुद्वारा आहे, तर इथं मला लय भारी वाटतं, म्हणजे चांगली रिलॅक्स राहायची सोय। तो ये अपना भाई नाजो भाई, ये भाई अपना साइकिल से ऑल इंडिया कर रहे हैं और भाई अभी वैष्णो देवी और जम्मू कश्मीर जाके आया है, तो भाई से पूछते उधर का हाल हवाल कैसे है भाई। सबसे पहले तो जय हिंदुस्तान, जय महाराष्ट्र, छत्रपति संभाजी महाराज की जय। और आपको मिलकर एकदम महाराष्ट्र की यादें ताज़ा हो गई हैं। पुणे भी गया था, बहुत सारे किले घूमे वहाँ पे, काफ़ी सारे रायगढ़ वगैरह जाके। और अभी यार तुम मत जाओ अभी ना, मतलब श्रीनगर अगर कर चुके, क्योंकि वहाँ पे क्या है, मैं श्रीनगर से ही आ रहा हूँ। गुलमर्ग गया था, श्रीनगर गया था, सोनमर्ग तक वहाँ से लौटना पड़ा, क्योंकि वो बाइक के लिए और साइकिलिस्ट के रूट बंद है। तो अभी वहाँ पे जाना ठीक नहीं है, वो खुलेगा अप्रैल में। सो या तो 1-1.5 महीने रुको, कहीं और चले जाओ, या बाद में करो, क्योंकि वहाँ पे जो 4x4 जो कार हैं वही चल रही है। अप्रैल के बाद वो रूट खुलेगा। ओके अभी पूरा बंद पड़ा हुआ है भाई। बहुत दिनों से भाई को 1 साल हो गया भाई साइकिल से ऑल इंडिया घूम रहे। भाई ने ऑलमोस्ट सब कंप्लीट कर दिया है भाई, बहुत बढ़िया यार, आपसे मिलकर बहुत बढ़िया है। 353 दिन हो गए मुझे, और भाई भी अपने घूम रहे। भाई को सपोर्ट करो। और ये भी पूरा इंडिया घूम चुके, मेरा पूरा इंडिया हो चुका है। जा रहा हूँ हरिद्वार, दिल्ली और महाराष्ट्र, बड़ा मज़ा आया था। और अब इसके बाद मैं भी अब भाई से काफ़ी एडवाइस लिए, तो बाइक से इसके बाद मैं सायकल से करूँगा फिर ऑफकोर्स। सो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तो लाईक शेअर आणि फॉलो करा। और भाई को ये भी बता दो कि देहरादून आए तो ये गुरुद्वारा है। यहाँ पे ये गुरु सिंह सभा का ये गुरुद्वारा है। 100 रुपीज़ रख के डोरमेंट्री मिल जाती है, और इसका सबसे बड़ा फ़ायदा ये है कि आपको अच्छे दोस्त मिल जाते हैं राइडर्स के रूट में। सो ख्याल रखें, लव यू ऑल। मित्रांनो, ही भाऊची सायकल बघा, भाऊची 30,000ची सायकल आहे, आणि भाऊने पूर्ण ऑल इंडिया ह्याच्यावर केलेले। भाऊचे बॅग तर ठेवण्याची स्टाईल पण चांगली आहे। साहित्य हे आपका स्लीपिंग बैग है, इसमें है क्या? टेंट स्लीपिंग बैग एकदम मापात सामान घेऊन चाललाय भाऊ। एवढं काही सामान आवची भाऊ नाही आहे, त्यामुळे त्याला फिरायला एकदम ओके। भाई ये इसका जब मेरे को ये समझ में नहीं आता, ये पहाड़ पे इतना जोर से पैडल क्यों मारना पड़ता है? मतलब जोर से नहीं है, कम इजी हो जाता है, गियर डाउन हो जाता है। तो वो ज़्यादा पैडल मारने पड़ते हैं, ऐसा क्यों करना पड़ता है? एक्चुअली क्या होता है कि जब जैसे आप नॉर्मल साइकिल चलाते हो ना, तो आप नॉर्मल पेडल चलाते हो, और जब स्पीड में भागते हो तो आप जल्दी पेडल चलाते हो, वो स्पीड करती है। जैसे आप पहाड़ पे चढ़ते हो तो एक ब्रेक को ये 3-4 में डिवाइड कर देता है, तो आप आराम से आपका पेडल चलते हो, धीरे चलते चले जाते। ओके असं काहीतरी आहे। चलो डालो मित्रांनो, तर इथं देहरादूनमध्ये व्हेज बिर्याणी लईच फेमस आहे भाऊ। जिथं जावं तिथं व्हेज बिर्याणी भेटते, ती पण 30 रुपयात। तर 30 रुपयात पोटभर होते। बघूया कसं लागतं आपल्याला। पाहू शकताय व्हेज बिर्याणी। फायनली मित्रांनो, मी आता वैष्णो देवीला जायचा निर्णय घेतलाय, जवळ आलोय। 3 दिवसात तर मी पोचल आरामात वैष्णो देवीला। तर एक सायकलवाला मित्र भेटला जो तिकडूनच आला होता, तर बाकीचे स्पॉट सगळे कॅन्सल केले, म्हणजे बर्फातले वगैरे, ह्याचे स्प्रिटी व्हॅली, अजून मला सोनमर्ग तिकडं जायचं होतं, ते सगळं बंद आहे बर्फा जास्त स्नोफॉलमुळं। त्यामुळं डायरेक्ट वैष्णो देवीनं घर, मग असं रीतीने अजून 3 दिवस लागतील आपल्या वैष्णो देवीला पोचायला। चलो मित्रांनो, तर पेट्रोल टाकतोय आता, फुल काय नाही काय, तर चला फुल करूया इथं, कारण उत्तराखंडमध्ये सगळ्यात स्वस्त पेट्रोल आहे। आज उत्तराखंडला सोडून आपण फायनली हिमाचलमध्ये जाणार आहे, त्यामुळं पेट्रोल फुल करतोय। काय रेट आहे इथं? 93.32 भारतातलं सगळ्यात स्वस्त पेट्रोल। फुल किती टाके आता? बस फुल बस राउंड फिगर कर दो यार। 50 कर दो। हाँ 50 कर दो, नहीं तो रहने दो, ऑनलाइन करेंगे।
किस कैमरे पे करूँ? कितना? 850। 9 लिटर बसलं मित्रांनो पेट्रोल. तर पैसे 850 रुपयाचे टाकले. आता बघूया किती दिवस चालते. मित्रांनो, तो उत्तराखंडमधनं आपण हिमाचल प्रदेशमध्ये प्रवेश केलेला आहे. देवभूमी उत्तराखंडला सोडून आपण हिमाचल प्रदेशमध्ये आता प्रवेश केलेला आहे. तर आपण चाललेलो आहे शिमलेच्या दिशेने. चलो, इथं रोडचं काम चालू आहे सगळं टोटल. मित्रांनो, तर आपल्याला नाहान हे गाव लागलं आहे एक हिमाचल प्रदेशमधलं. हिमाचल पंजाब जवळजवळच आहे लय. दुसरा एक रोड होता चंदीगड मार्गे, पण ते लय लांब पडत होता. त्यामुळं आता चाललो आहे आपण शिमला मार्गे. आता सोलन करून गाव आहे, तिथं थांबायचा विचार आहे माझा. तिथं गुरुद्वारा आहे आणि आज मॅच पण आहे, तर मॅच पाहूया थोडीफार तिथं. त्यासाठी लवकर थांबायचा विचार आहे. शिमलाच्या अगोदर थांबायचं 40 किलोमीटर. बघूया कसं होतंय. अजून तरी आपल्याला इथनं मला 3:15 वाजतील तिथं पोहोचायला. नेशनल एंथम्स के बाद अब 100 ओवर का क्रिकेट का मंथन होगा और जीत का अमृत तो भैया वो चखेगा जो मेहनत का पसीना बहाएगा. दोनों कप्तान बाहर थे. टॉस पे सबका फोकस था. सिक्का उछला और एक बार फिर रोहित शर्मा वो सही कॉल कर ना पाए. ये लगातार 11वीं टॉस हार गए हैं कप्तान रोहित शर्मा. पाकिस्तान टीम में एक बदलाव है क्योंकि एक चोट की वजह से एक मित्रांनो, तुम्ही चंदीगडकडे चाललोय तर इथं पाहू शकता हे आर्मीचे कंटेनर चालल्यात. कशी बसल्यात आर्मी ऑफिसर. त्या पुढच्यात दिसतात का नाही तुम्हाला काय माहिती. मधल्यात सामान आहे, पुढच्यात ही येतात, पाठीमागच्यात पण माणसं आहे. पाठीमागे जिप्सी. घाटाचा रोड चालू आहे सगळा. आता बघूया किती वाजता पोहोचतोय आपण. मित्रांनो, तर आपण आज देहरादूनमधनं निघालो होतो. तर सोलन या गावात आलो आहे. तर सोलन या गावातच मुक्काम करणं आहे. लई थंडी गाय लागते बघा. कॅमेरा मोबाईल पण शेक होतोय. कॅमेराची बेसिकली बॅटरी फुल ही मेमरी फुल झाली. तर लई दिवसाचे ब्लॉग पेंडिंग आहेत. आज लवकर थांबून ब्लॉग वगैरे एडिट करतो. मॅच पण आहे. एका मोबाईलवर मॅच लावून एका मोबाईलवर ब्लॉग एडिट करतो. जवळपास 4:30 वाजता पोचलो आहे. तर आजच इथं सोलनमध्येच थांबतोय. तर चला, एकदम आजचा पूर्ण प्रवास हा डोंगराचा होता. पहिले 50 किलोमीटर फक्त सपाटी होते, बाकीचे सगळं घाटाचा रोड आहे. उद्याचं पण 100 किलोमीटर घाटाचाच असणार. उद्या आपण शिमलाला जाऊन वैष्णोदेवीच्या दिशेने प्रवास चालू करणार आहे. चला, बाय बाय. मित्रांनो, तर फायनली आज आपला मुक्काम. काय गावाचं नाव विसरलो मी. सोलता काय सोलवा काय ते. तर सांगतो मी थोडं.